शासनाने विक्रीस प्रतिबंध केलेल्या नायलॉन चायना मांजाची चोरून विक्री नितीन अंगद साप्ते हा करत असल्याची गुप्त माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, दत्तात्रय जपे, अहमद इनामदार, संदीप धामणे, सतीश त्रिभुवन यांचे पथक तयार करून कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी दिले होते। या आदेशानुसार त्यांच्या पथकाने सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील यशोदानगर येथे नाथ किराणा स्टोअर नाव असलेल्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर छापा टाकून 73,700 रुपये किमतीच्या विविध रंगाच्या 96 नायलॉन मांजाच्या रेळी जप्त केल्यात। नगर शहरात मोठ्या प्रमाणात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन चायना मांजाची विक्री सुरू आहे। या चायना मांजामुळे अनेकांचे जीव देखील गेलेले आहेत, तसेच लहान मुले, वयोवृद्ध देखील जखमी झालेत। आज नायलॉन चायना मांजा विक्रेत्यावर तोफखाना पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नायलॉन चायना मांजा विक्री करणाऱ्यांचे धाबेदान आणलेत। नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये, त्यामुळे मानवी जीवितास तसेच पक्ष्यांना, प्राण्यांना तीव्र इजा होण्याची दाट शक्यता आहे। तसेच अशा प्रकारच्या मांजाचा वापर केल्यामुळे गंभीर स्वरूपाचा अपघात घडून मानवी जीवितास हानी पोहोचू शकते। त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर करू नये। तसेच कोठे नायलॉन मांजाची विक्री होत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी केले। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, दत्तात्रय जपे, सुनील शिरसाट, अहमद इनामदार, संदीप धामणे, वसीम पठाण, सतीश त्रिभुवन यांनी केली आहे।